मिरजेत पुन्हा घरगुती गॅससाठी रांगा 10-12 दिवसांचा वेटिंग, नागरिक त्रस्त. मिरज शहरात पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना रांगेत उभी राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडून गॅसचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक गॅस एजन्सीमध्ये 10 ते 12 दिवसांचा वेटिंग कालावधी असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील इंडियन गॅस इतर स्थानिक एजन्सीमध्ये गॅस मिळण्यासाठी नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे गृहिणींना विशेषतः अडचणीचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन स्वयंपाकासाठी गॅस अत्यावश्यक असल्याने उशीर झाल्यास पर्यायी व्यवस्थाही करावी लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान प्रशासनाची टंचाई नाही या दाव्याला प्रत्यक्ष परिस्थिती छेद देत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. गॅस एजन्सीमध्ये पुरवठा आणि वितरण व्यवस्थेची तपासणी करून तातडीने सुधारणा करावी अशी मागणीही जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वस्तुस्थितीची पडताळणी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांचा संताप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश आगिरे. आज मी इथे इंडियन गॅस इथे आलो होतो. लोकांना उन्हाचा तडाखा फार त्रास होत आहे. जर ह्यावर कोणी काही केलं नाही तर आम्ही आंदोलन करणार. या लोकांना DSC नंबर, हे नंबर, ते नंबर, लोकांची मुलं बाळं उपाशी मराल्यात आणि यांनी DSC नंबर हुडकत बसल्यात. जोपर्यंत याच्यावर कोण कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या इंडियन गॅसवाल्याला इथून पुढे उघडून देणार नाही. हे तुम्ही दक्षता घ्यावी. जय महाराष्ट्र. पुरवठा वितरणने आपण या गॅस वितरणच्या मागे लागावं, यांना विचारावं की यांची माणसं कुठं आहेत. लोक उपाशी माराल्यात, विनाकाराचे लोक उभारलेले आहेत, त्यांना काय कळत नाही आहे. जरा तुम्ही लक्ष घालावं. आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात LPG सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ ही कशी सुरू आहे. आज आपण इथं बघितलं तर 1200 वेटिंग आहेत. तर भारत सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की LPG आणि पेट्रोल डिझेलचा पुरवठा कुठंच कमी पडणार नाही. असं असताना 1200 वेटिंग होतात कसे? तर या संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असंही भारत सरकारनं म्हटलेलं आहे. परंतु जे काही आता मागं चित्र दिसत आहे यामध्ये काही काळबैर आहे का, ब्लॅक चालू आहे का, याचा संशय होत आहे. पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनानं पाठपुरावा केलेला आहे, त्याची अंमलबजावणी इथं होताना दिसत नाही आहे. याचं कारण काय? दररोज देशात 28 लाख हा सिलेंडर LPG पुरवठा चालू आहे असं भारत सरकार म्हणतं. तर आज आपण इथं बघत आहोत की इंडियन गॅसच्या समोर लोकांची कशी गर्दी लागलेली आहे, त्यांची तारंबळ कशी उडलेली आहे. बुकिंग केल्यानंतर 15-15, 20-20 दिवस गॅस मिळत नाही आहे. सुरुवातीला 21 दिवसानंतर बुकिंग केल्यानंतर गॅस मिळत होता, आता 25, आता 35 दिवस असं झालेलं आहे. हा भोंगळ कारभार आता इंडियन गॅसचा समोर येताना दिसत आहे. याची कठोर कारवाई शासनाने करावी. पुरवठा अधिकारी काय करत आहेत याच्याकडे लक्ष द्यावं पुरवठा अधिकाऱ्यांनी. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.